डिंकाचा लाडू आणि नाचणीचा लाडू ह्या 2 लाडूची रेसिपी अजून शेअर केलेलीच नाही आहे. ती नक्की करणार आहे मी. पण त्याच्या अगोदर नुसतं मी स्टेटस ठेवलेलं बघा. त्याच्यावरच खूप साऱ्या लोकांच्या बुकिंग सगळ्या चालू आहेत डिंकाच्या लाडूसाठी, नाचणीच्या लाडूसाठी. ड्रायफ्रुट्सचं तर काही विचारूच नका. खूप म्हणजे मी सुरुवात केली होती त्यावेळेस मी 1 किलोचे लाडू फक्त केले होते. नंतरनी त्याचं प्रमाण एवढं वाढलंय, की दिवसाला नाही म्हटले तरी 20 किलोचं तरी म्हणजे ह्याचे कुठले म्हणतात त्याला ड्रायफ्रुट्सचे लाडू आहेत बघा. ते फिक्स ठरलेले असतात. आता डिंकाचे आणि ह्याचे नाचणीचे आहेत त्यांची देखील ऑर्डर सुरुवात झाली आहे वाढायला आणि त्याच्याबरोबर जे लोकांचे रिप्लाय आलेत का नाही लाडूसाठी ते खरंच म्हणजे एक नंबर रिप्लाय आहेत सगळ्यांचे. त्यामुळं आणखीन अशी जास्त प्रेरणा मिळते की ठीक आहे आपण आणखीन काहीतरी करूयात. कारण ज्यावेळेस मी लाडू सगळ्यांना दिले होते त्यावेळेस मी स्वतःहून पहिल्यांदा त्यांना रिप्लाय विचारत होते, अजून देखील विचारते. पण फोन करून सगळ्यांना विचारत होते, ताई नक्की आवडले का? मला त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करावी लागेल का? गोडाचं प्रमाण कसं आहे वगैरे या गोष्टी. पण सगळीजण लाडूसाठी सगळेच चांगले चांगले एकदम रिप्लाय द्यायला लागलेत की नाही ताई खूप छान आहेत. त्यामुळे तुम्ही देखील नक्की ऑर्डर करा.